मौजे सासकल तालुका फलटण येथील सासकल ग्रामपंचायतचे उपसरपंच नितीन धनाजी घोरपडे यांच्या पाठोपाठ सरपंच उषाताई राजेंद्र फुले ह्याही अपात्र। शासकीय जागेवरील अतिक्रमण केल्याप्रकरणी उषाताई राजेंद्र फुले यांना जिल्हाधिकारी सातारा यांनी अपात्र ठरवले आहे। त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी सातारा यांनी 3 अपत्य असल्याप्रकरणी उपसरपंच नितीन धनाजी घोरपडे यांना अपात्र ठरवले होते। या विरुद्ध नितीन धनाजी घोरपडे यांनी अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे यांच्याकडे अपील केले होते। मात्र अतिरिक्त आयुक्त पुणे विभाग पुणे यांनी जिल्हाधिकारी सातारा यांचाच आदेश कायम करत नितीन धनाजी घोरपडे यांना अपात्र ठरवले आहे। सर्वांना सस्ने नमस्कार। माझा गाव माझी बातमी या सदरामध्ये पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आज एका नव्या बातमीसह मी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहे। बातमी अतिशय महत्त्वाची आहे। एका बाजूला स्वातंत्र्याचा 75वा अमृत महोत्सव आपण साजरा करत असताना सासकलच्या ग्रामपंचायतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी सरपंच आणि उपसरपंच हे अपात्र झालेले आहेत। आणि हे अपात्र होण्याचं कारण म्हणजे शासकीय नियम असतील, लोकशाही मूल्य असतील, जे काही तत्व ग्रामपंचायत अधिनियम मधले जे काही नियम आहेत हे नियम धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीने कारभार करून ग्रामपंचायती भ्रष्टाचाराचं कुरण निर्माण करणाऱ्या 70 गटाचे सरपंच, उपसरपंच आणि काही सदस्य यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात सासकल मधील भैरवनाथ पॅनलचे प्रतिनिधी, त्याचप्रमाणे जनांदोलन समितीचे विनायक नारायण मदने असतील किंवा या सर्वांनी या ठिकाणी याच्या विरुद्ध अखंडपणे गेल्या 2-3 वर्षांपासून आवाज उठवला जात आहे। भ्रष्टाचाराचं प्रकरण असेल, उपसरपंचाचं 3 अपत्याचं प्रकरण असेल किंवा सरपंचांच्या विरुद्ध अतिक्रमण, प्रशासकीय किंवा शासकीय जागेतलं अतिक्रमण असेल, या सगळ्या प्रकरणामध्ये भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आणि गावच्या विधायक विकासाच्या साठी जे काही आंदोलन करण्यात येत होतं, ज्या काही चौकशा करण्यात होत्या, या सगळ्याचा पाठपुरावा करणारे जे काही सगळे तरुण मंडळी आहेत त्या सर्वांना मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो। तुमचा प्रयत्न, तुम्ही घेतलेलं कष्ट, तन मन धनानं या प्रकरणाच्या पाठीशी तुम्ही जे लागलेला होता त्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागण्याच्या दृष्टीनं तुमच्या प्रयत्नाला यश आलं आणि म्हणून तुम्हाला मी धन्यवाद देतो। कारण तुमच्यामुळं या ठिकाणी सरपंच आणि उपसरपंच हे अपात्र ठरलेले आहेत। मित्रांनो, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, आपल्या गावच्या विद्यमान सरपंच उषा राजेंद्र फुले या ठिकाणी यांना दिनांक 19/5/2023 रोजी आपल्या जिल्ह्याचे माननीय रुचेश जयवंशी जिल्हाधिकारी सातारा यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959च्या मुंबई अधिनियम कलम 3 चे कलम 14(ज)(3) व कलम 16(2) अन्वये या ठिकाणी अर्जदार विनायक नारायण मदने यांनी जो काही अर्ज केला होता तो अर्ज विवाद अर्ज त्यांनी मान्य केला आणि तो अर्ज मान्य करून या ठिकाणी विद्यमान ज्या सरपंच होत्या उषा राजेंद्र फुले यांना अपात्र करण्यात आलेले आहे। म्हणजेच प्रशासकीय किंवा शासकीय जागेवरील त्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे त्या अपात्र झालेल्या आहेत आणि त्याच पद्धतीनं त्या अपात्र झाल्यामुळं या ठिकाणी सत्याचा विजय हा झालेला आहे। मन मानेल तो कायदा या ठिकाणी ज्या पद्धतीनं 70 गटाचे सरपंच आणि त्यांचे सर्व सदस्य वागत होते त्याला जायबंद करण्याचं काम जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून ही आनंदाची गोष्ट मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। त्याच पद्धतीनं आपल्याला कल्पना आहे, मौजे सासकल ग्रामपंचायतचे उपसरपंच नितीन धनाजी घोरपडे यांनी या ठिकाणी यांना सुद्धा यापूर्वीच अपात्र करण्यात आलं होतं। यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 14(ज)(1) व 16(2) अन्वये जिल्हाधिकारी सातारा यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरवलं होतं। या निर्णयाविरुद्ध ते या ठिकाणी अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे यांच्याकडे त्यांनी अपील केलं होतं आणि त्या अपीलचा सुद्धा निकाल लागलेला आहे। दिनांक 12/12/2022 ला डॉक्टर अनिल रामोड अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे यांनी माननीय जिल्हाधिकारी सातारा विवाद अर्ज क्रमांक ग्रामपंचायत विवाद अर्ज क्रमांक 13/2021 मध्ये दिनांक 24/2/2022 रोजी जो काय आदेश दिला होता अपात्र म्हणून, तोच आदेश आयुक्तांनी सुद्धा कायम केलेला आहे आणि त्यांना 3 अपत्य असल्याची तक्रार राजेंद्र धोंडीबा घोरपडे यांनी केली होती आणि त्यामुळे या दोन्ही प्रकरणामध्ये या ठिकाणी न्याय मिळालेला आहे आणि थोडक्यात काय
तर सरपंच आणि उपसरपंच हे दोघंही अपात्र झालेले आहेत आणि त्यामुळं भैरवनाथ पॅनलची सत्ता येण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे। या ठिकाणी आपलं ग्रामदैवत असेल, लोकांची श्रद्धा आहे आणि या श्रद्धेला सत्याला कायम या ठिकाणी विजय होत असतो आणि तोच विजय या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळं या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या सर्व तरुण कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो। आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भ्रष्टाचाराच्या विरुद्ध या ठिकाणी अनेक गोष्टी, अनेक चौकशा सुरू आहेत, आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे आणि त्यानुसार आपल्या या प्रकरणाच्या सुद्धा काही चुका या ठिकाणी घडलेल्या होत्या। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे लोकशाहीमध्ये तक्रार करणं हा प्रत्येक मतदाराचा अधिकार आहे आणि त्या दृष्टीनं या ठिकाणी विनायक नारायण मधने सिटी सर्वे नंबर 336 मध्ये शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याबाबतची तक्रार या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती आणि त्या दृष्टीनं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणजे उपजिल्हाधिकाऱ्यांनी तो आदेश या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून तो गटविकास अधिकारी यांच्याकडे आला होता। सिटी सर्वे नंबर 336 ची मोजणी म्हणजे शासकीय जी काही मोजणीची फी असेल ती भरून या ठिकाणी त्या जागेची मोजणी करून प्रत्यक्ष अतिक्रमण झालं की नाही हे पाहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। परंतु या ठिकाणी उपअधीक्षक भूमी अभिलेख फलटण यांनी सुद्धा ग्रामपंचायतीला कळवलं होतं। त्यांनी या ठिकाणी मोजणीची फीची आकारणी कशी राहील त्या संदर्भात कळवलं होतं आणि ग्रामसेवकांना पत्र देऊन अशा स्वरूपाची मोजणी करण्याच्या संदर्भात फीचा भरणा करण्यासंदर्भात सुचवलं होतं। परंतु या ठिकाणी हम करो सो कायदा मनमानी पद्धतीनं कारभार करण्यासाठी जे कायमच ॲग्रेसिव्ह असणारे सत्तारूढ गटाचे सदस्य आणि सरपंच यांना असं वाटलं की कायदा हा आमच्या घरचा आहे, त्यामुळं आम्ही जो करेल तोच कायदा या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी जी मासिक मीटिंग होती 29/3/2023 विषय क्रमांक 4 ठराव क्रमांक 4 मध्ये सदर मीटिंगमध्ये सिटी सर्वे नंबर 336 ची मोजणी करण्याबाबतचे पत्र आताचे विद्यमान ग्रामसेवक अशोक मेंढे यांनी ते वाचून दाखवलं। त्यावर सत्तारूढ गटाचे ग्रामपंचायत सदस्य मोहन नामदेव मुळीक, उषा राजेंद्र फुले, मोनिता वैभव मुळीक, लता विकास मुळीक यांनी सदर सिटी सर्वे नंबर हा ग्रामपंचायतच्या मालकीचा नाही व सदर याची सिटी सर्वे नंबरची मोजणी करून घेण्यासाठी तेवढी आर्थिक परिस्थिती ग्रामपंचायतची नसल्यामुळं या ठिकाणी मोजणी करण्यासाठीची फीचा भरणा करू नये असं त्यांनी मत मांडलं। यावर विरोधी गटाचे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत हनुमंत गंगाराम मुळीक आणि चांगुना सर्जेराव मुळीक यांनी मात्र असं सांगितलं की दूध का दूध और पानी का पानी होना चाहिए, इसलिए तुम्ही या ठिकाणी ते पैसे भरा, त्या जागेची मोजणी करून घ्या। अतिक्रमण असेल तर त्या ठिकाणी कारवाई होईल, अतिक्रमण नसेल तर कारवाई होणार नाही। परंतु बहुमताच्या जोरावर या ठिकाणी ह्या 4 विरुद्ध 2च्या बहुमतानं या ठिकाणी ठराव घेतला आणि मोजणीचे पैसे न भरण्याचा ठराव घेतल्यामुळं या ठिकाणी तो सगळा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ या ठिकाणी जर मोजणी करून घेण्यासच टाळाटाळ ग्रामपंचायतचे सरपंच आणि त्यांचे सदस्य करत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारित करून या ठिकाणी उषा राजेंद्र फुले यांना अपात्र ठरवलेला आहे आणि तशा स्वरूपाचा निर्णय या ठिकाणी दिलेला आहे। आणि त्यामुळं एक गोष्ट झाली, युद्धात जिंकले आणि तहात हरले अशा प्रकारची एक म्हण आहे। म्हणजे युद्धात जिंकले, युद्धात पण जिंकले म्हणजे सत्ता त्यांना मिळालीच नसती, परंतु आपल्यातल्याच काही चुकीच्या धोरणांमुळे चुकीच्या गोष्टी घडल्यामुळं सत्ता ही त्यांना मिळाली नाही, तर सत्ता ही त्यांना मिळणारच नव्हती। परंतु काही चुकीच्या गोष्टी घडल्यामुळे सत्ता मिळाली, परंतु देर आहे दुरुस्त आहे, सर्वांनी एकजुटीनं काम केलं आणि या ठिकाणी आता सध्याचं चित्र आपले 4 आणि त्यांचे उर्वरित 3 असं चित्र आता उभं राहिलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी सत्तेचं द्वार आपल्यासाठी खुलं झालेलं आहे, परंतु हे सत्तेचं द्वार या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा उन्माद न करता गावच्या विधायक विकासासाठी आपल्याला काम करण्यासाठी एकत्र यायचं आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे। ह्या लोकांनी जवळजवळ 7-8 वर्ष ज्या पद्धतीनं सासकल ग्रामपंचायत ही भ्रष्टाचाराचं पुरण बनवलं होतं, त्यातून आता आपल्याला मार्ग आपण काढलेला आहे। आणि या ठिकाणी सासकल ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच
अपात्र झाल्यानंतर पुढची रणनीती आपण आखणार आहोत। गावच्या विधायक विकासाच्या दृष्टीनं आपलं वैर कोणाची नाही। गावामध्ये चांगली कामं व्हावीत, गावचा विधायक विकास व्हावा, प्राथमिक स्वरूपाच्या ज्या सुविधा आहेत त्या चांगल्या व्हाव्यात, प्राथमिक शाळा असेल, माध्यमिक शाळा असेल त्याची गुणवत्ता चांगली व्हावी, चांगले रस्ते तयार व्हावेत, गावातलं सांडपाण्याचा योग्य निचरा व्हावा। या पद्धतीनं जे काही काम केलं जाणार आहे आणि त्या कामाच्या अनुषंगानं हे सगळी कामं दर्जेदार करण्याच्या दृष्टीनं सास्कल जनआंदोलन समिती आणि भैरवनाथ पॅनलचे सर्व पदाधिकारी हे कायम तत्पर राहणार आहेत। आता कॉन्ट्रॅक्टदार आणि संबंधित सत्तारूढ गटाचे सरपंच नसताना स्वतःला सरपंच समजणाऱ्या ग्रामपंचायत सदस्याचं बिलकुल चालणार नाही। या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टदारांनी ज्यांनी कामं घेतली ती कामं पूर्णत्वास नेत असताना त्याची गुणवत्ता, येणाऱ्या पैशाचा योग्य प्रकारे विनियोग लावणं आणि कुठल्याही स्वरूपाचं हलक्या दर्जाचं काम इथून पुढं चालून दिलं जाणार नाही याची सुद्धा दक्षता आपण घेतली पाहिजे। आणि जे सत्तारूढ गटाच्या सदस्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे, तुमचं या ठिकाणी नाक तर गेलेलंच आहे आणि या पद्धतीनं म्हणजे जे सरपंच उपसरपंच तुमचे गेलेले आहेत तेव्हा गावच्या विधायक विकासासाठी खांद्याला खांदा लावून काम करण्याच्या दृष्टीनं तुमचं योगदान द्या। गावामध्ये सरपंच वेगळा असताना तुम्ही स्वतः सरपंच म्हणून मिरवू नका। अनेक कार्यक्रमांना गेल्यानंतर स्वतः तुम्ही सरपंच म्हणून त्या ठिकाणी मिरवता, हे बंद करा आणि गावच्या विधायक विकासाच्या दृष्टीनं सकारात्मक विचार घेऊन चांगली कामं कशी मार्गी लागतील यासाठी प्रयत्न करण्यासाठी भैरवनाथ पॅनल या ठिकाणी त्यांना तुम्ही मदत करण्याच्या भूमिकेत या, तर आणि तर गावचा विकास होईल। या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो, उपसरपंच नितीन धनाजी घोरपडे आहेत, त्यांनी निवडणूक आयोगाची फसवणूक केलेली आहे। निवडणूक आयोगाला त्यांना एकच अपत्य असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे, प्रत्यक्षात त्यांना 3 अपत्य असल्याचं सिद्ध झालेलं आहे आणि आयुक्तांनी सुद्धा त्यांचा अपील फेटाळलेला आहे, त्यामुळे ते अपात्र तर झालेलेच आहेत। परंतु भारतीय दंड संहितेनुसार त्यांच्यावर कारवाई होऊन किमान 2 वर्ष शिक्षा आणि दंडाची तरतूद सुद्धा यामध्ये आहे आणि त्या कारवाईच्या दृष्टीनं सुद्धा या ठिकाणी प्रयत्न केले जाणार आहेत आणि म्हणून ती सुद्धा कारवाई प्रलंबित जी आहे ती आता या ठिकाणी ती कारवाई सुद्धा होणार आहे। त्याच पद्धतीनं एक लढाई आता आपण जिंकलेला आहोत। मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना एवढं सांगेन, आपण एक लढाई जिंकलेलो आहे। मग जनआंदोलन समितीचे पदाधिकारी असतील आणि भैरवनाथ पॅनलचे पदाधिकारी असतील, आपण आपल्यातले मतभेद विसरून खांद्याला खांदा लावून आपल्याला लढायला पाहिजे। आपण आपलं ग्रामदैवत भैरवनाथ असतील, त्याच पद्धतीनं आपण ज्या फुले शाहू आंबेडकरी विचारांची जी परंपरा आपण सांगतो, इथं संतांचा विचार, या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये सुद्धा राजकारण आणलं जातं, शाळांमध्ये राजकारण आणलं जातं, कुठलंही काम घेत असताना राजकारण आणलं जातं। ज्या शेतकऱ्यांच्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्या विविध विकास कार्यकारी सोसायट्या गावांमध्ये असतात, ते ठराविक आपल्या मर्जीतल्या लोकांना कर्ज वाटली जातात आणि त्यांची कर्ज वाटून त्यांना आपलंसं करून ग्रामपंचायतीवर सत्ता बाळगण्याचं स्वप्न ज्यांनी बाळगलं त्यांना माझं एवढंच सांगणं आहे, तुम्ही ग्राम सोसायटीची कर्ज देऊन त्यांना आपलंसं करून तुम्ही मतदान मिळवून तुम्ही त्या खुर्चीवर बसालही, परंतु त्याचा तुमचा सामना हे आमच्याशीच होणार आहे। आणि त्यामुळं माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्हाला गावच्या विकासाचं जर तुम्हाला एवढं जर कळवळ असेल तर अल्पभूधारक जे शेतकरी आहेत, जे त्यांच्या जमिनी कमी आहेत, 2 एकर 3 एकर जमिनी आहेत, त्यांना तुम्ही सोसायटीचं सभासदच करून घ्यायला तयार नाही। ठराविक मुठभर घरांपुरतीच तुमची सोसायटी चाललेली आहे, त्याच लोकांना तुम्ही कर्ज पुरवठा करताय, बी बियाण्यासाठी खतांसाठी तुम्हाला मदत करताय आणि कर्जमाफीमध्ये त्यांचीच कर्ज माफ होत आहेत। मग सामान्य गावातल्या शेतकऱ्यांनी, ज्यांचे अल्पभूधारक शेतकरी आहेत, ज्यांचे पूर्वी वडील असतील, आजोबा असतील सदस्य होते, त्यांच्या वारसांना तुम्ही सदस्य करून घेतलेलं नाही, हे कोणाच्या डोळ्यामध्ये तुम्ही धुळफेक करत आहात? सामान्य माणसानं विचार करावा, माझं एकट्याचं भलं झालं आणि म्हणून मी चोराला उचलू लागायचं का, हा विचार प्रत्येकानं केला पाहिजे। मला सोसायटीनं कर्ज दिलं, पण माझ्या शेजारी माझा एखादा नातेवाईक असेल, माझा चुलत भाव असेल, आणखी आमचा कोणी असेल, त्या माणसाला तो सुद्धा अल्पभूधारक शेतकरी आहे, त्याच्याकडे जमीन आहे, परंतु तो सोसायटीचा सदस्य नाही, त्याला काय मिळत नाही, त्यासाठी सुद्धा भांडायला आपल्याला पाहिजे। माझं एकट्याचं भलं होऊन एकट्याचा विकास अपेक्षित नसतो। गावचा विकास करत असताना सत्तारूढ गट असेल, विरोधी गट असेल, कुणाचाही काम समोर आल्यानंतर
सरपंच म्हणून खुर्चीवर बसल्यानंतर कोणत्याही गटाचं कोणाचंही काम आल्यानंतर ते काम पूर्ण करण्याची जबाबदारी सरपंचाची असते. सरपंच हा एका पार्टीचा नसतो, तो गावाचा सरपंच असतो. पण दुर्दैवाने गेल्या 7-8 वर्षांमध्ये हे प्रकर्षानं दिसून आलं की सरपंच हे फक्त सत्तारूढ गटाच्या भोवतीच तो फिरत राहिला आणि त्यामुळं आज अपात्र होण्याची नामुष्की सरपंच आणि उपसरपंचावर आलेली आहे. कारवाई ही होणार आहे. आता एक लढाई आपण जिंकलेलो आहोत, आता दुसरी लढाई आपली सुरू आहे आणि ती लढाई लवकरच आपण जिंकणार आहोत. सासकर ग्रामपंचायतच्या वतीनं जो काही भ्रष्टाचार केला होता त्याची जी तक्रार आपण केली होती, या ठिकाणी सर्जेराव पाटलांनी जी चौकशी केली त्याचा अहवाल आपल्याला अजून मिळालेला नाही. तो अहवाल लवकर मिळेल. काही विश्वसनीय सूत्रांकडून असं समजलेलं आहे त्या अहवालामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध होत आहे आणि काही महत्त्वाचे मुद्देसुद्धा त्यातनं वगळण्यात आलेले आहेत. पण पुन्हा ते मुद्दे जागे करून पुन्हा भ्रष्टाचाराच्या विरुद्ध संबंधित तत्कालीन सरपंच असतील, उपसरपंच असतील, म्हणजे तत्कालीन सरपंच लता विकास मुळीक, तत्कालीन सरपंच विभूती मोहन मुळीक, त्याच पद्धतीनं उपसरपंच संजय बबन चांगण यांच्या काळामधला जो काय भ्रष्टाचार झालेला आहे, मग तो लाईटचं पोलचं प्रकरण असेल, समाज मंदिराचं काम असेल, त्याच पद्धतीनं जी काय 11 मुद्द्यांमध्ये शाळेचं बघा, या ठिकाणी अंगणवाडीच्या आमच्या ताईंनी लिहून दिलं, ज्या एका बाजूला या ठिकाणी माहितीच्या अधिकाराखाली तुम्ही लिहून देता की आम्हाला 2015 पासून गणवेश मिळाले नाहीत, खेळणी अपुरी मिळाली, बेंच आम्हाला मिळाले नाहीत आणि नंतर मात्र तुम्ही या ठिकाणी राजरोसपणे असं लिहून देता की आम्हाला ते सगळं मिळालं. त्यामुळं तुम्ही या ठिकाणी रडून या ठिकाणी असं कांगारावळा करून हे काही होणार नाही. तुम्ही चोराला पाठिंबा देत आहात, चोराला उचलू लागण्याचं काम केलेलं आहे. ज्या गोष्टी त्या वर्षांमध्ये तुम्हाला मिळायला पाहिजेत, गणवेश आत्ता मिळाले, तुम्हाला गणवेश आत्ता मिळाले, पण जी मुलं अंगणवाडीतून आता वरच्या प्राथमिकला गेली त्यांच्या हिश्श्याच्या गणवेशाचं काय? आज या ठिकाणी फर्निचरवरती खर्च केला, त्या मुलांना फर्निचर मिळालं का? खेळणी तुम्ही आत्ता अर्धी खेळणी दिली, 2 संच आणणं गरजेचं होतं, एकच संच आणला, यांना अर्धा आणि त्यांना अर्धा दिला. या गोष्टी आम्ही त्या मुद्द्यामध्ये मांडलेल्या आहेत. 39,000ची खेळणी ग्रामपंचायतीनं प्राथमिक शाळेला दिली, ती खेळणी कुठं आहेत? घसरगुंडी रात्रीच्या अंधारात आणून टाकलेली. हे भ्रष्टाचाराचं जे प्रकरण चौकशीचं आहे ती आम्ही सोडलेलं नाही. ते आता तो जो अहवाल आहे सर्जेराव पाटलांचा, तो अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना गेलेला आहे. आता आम्ही त्यांच्याकडं कारवाईसाठी अपेक्षा करतोय. कारवाई नाही केली आम्ही ते प्रकरण आयुक्तांकडे सुद्धा घेऊन जाणार आहोत. कारण या ठिकाणी पैसे देऊन वरिष्ठ राजकीय पक्षातल्या मोठ्या पुढाऱ्याचा फोन सर्जेराव पाटलांना करून तुम्ही प्रकरण लपवाल, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न जरी केला तरी न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. प्रशासकीय अधिकारी सर्वच काय भ्रष्ट नाहीत. जसं अमिता गावडे आता बदलून गेल्या पुरंदरला, परंतु अमिता गावडे ह्या तालुक्याच्या होत्या. त्यांनी जर लक्ष घातलं असतं आणि वेळीच चौकशी केली असती आणि आपल्या विस्तार अधिकारी असतील त्यांना पाठीशी घातलं नसतं तर एवढं प्रकरण हे नसतं झालं. परंतु अशा प्रकारच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळं ही अशा प्रकारची गावं विधायक विकासापासून वंचित राहत आहेत आणि म्हणून या गावचा विकास करण्याच्या दृष्टीनं आम्ही सकारात्मक चांगल्या कामांना आमचा पाठिंबा आहे. आज या ठिकाणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतनं जो काय रस्ता झालेला आहे, डांबरी रस्ता, सगळ्याला तो दिसतोय. परंतु ज्यावेळेस सुरुवातीला तो रस्ता झाला तो 10 फुटाचा, कुठं 12 फुटाचा, कुठं 13 फुटाचा, त्याच्या संदर्भात सासकल जन आंदोलन समिती म्हणजे आम्ही स्वतः त्या संदर्भात तक्रार केली, त्या संदर्भात व्हिडिओ केला, त्या संदर्भात सगुणा माता कन्स्ट्रक्शनला आम्ही कळवलं की बाबा तुम्ही इस्टिमेटप्रमाणे रस्ता केलेला नाही आणि त्यांनी सांगितलं आम्ही रस्ता करू आणि त्या पद्धतीनं आता 2 वाहनं जातील एवढा रस्ता करून द्यायला कॉन्ट्रॅक्टदारांना आम्ही भाग पाडलेला आहे. त्यामुळं आमचा विरोध हा विधायक विकासासाठी नाही, आमचा विरोध हा भ्रष्टाचाराच्या विरुद्ध कायम आम्ही असू. आमचं गावच्या विधायक विकासाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि आम्ही सत्तारूढ गट असेल, विरोधी गट असेल, कुणी असेल, जो गावच्या विकासाचं काम करेल त्याच्या पाठीमागं आम्ही ताकद उभी करणार आहोत आणि त्यामुळं या ठिकाणी ती लढाई आमची संपलेली नाही. आम्ही आयुध अजून टाकलेली नाहीत. भ्रष्टाचाराचं प्रकरण जर आम्हाला या ठिकाणी सर्जेराव पाटील समितीनं जरी आम्हाला न्याय नाही दिला तर मी हे प्रकरण आम्ही आयुक्ताकडे घेऊन जाणार आहे आणि मग अंगराज खाशाबा जाधव असतील, तत्कालीन सरपंच असतील, यांना आम्ही कायद्याच्या कचाट्यात आणल्याशिवाय सोडणार नाही. कारण हा लढा फक्त सासकलपुरता मर्यादित नाही, हा लढा
तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये अशा स्वरूपाचे गावगुंड आहेत जे भ्रष्टाचाराचं पुरण माजवले त्या गावांमध्ये, त्यांना सुद्धा एक दहशत बसणार आहे. आणि त्यामुळं हा लढा आम्ही फक्त सासकलपुरता लढत नाही, हा आमचा लढा तालुक्यातील छोट्या छोट्या गावांसाठी आहे. आज प्रत्येक गावांमध्ये, जसं शेजारचं गाव आहे निरगुडेसारखं गाव आहे, त्या गावामध्ये महेंद्र गोरेसारखा एक छोटासा कार्यकर्ता पण आज अतिशय नियोजनबद्ध चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्या सहकार्यांना घेऊन, फक्त आपल्या जातीच्या नव्हे सर्व प्रकारच्या सर्व समाजातील प्रतिनिधींना घेऊन आज तो चांगला कार्यकर्ता गावच्या विकासासाठी झटतोय. असे तरुण गावोगावी तयार करणंच हाच जन आंदोलन समितीचा हेतू आहे. जन आंदोलन समितीचा हेतू सत्ता मिळवणं अजिबात नाही. विधायक विकासासाठी कायम जन आंदोलन समिती काम करत राहील. आणि भैरवनाथ पॅनलनं सुद्धा सत्ता मिळाल्यानंतर ज्या पद्धतीनं विधायक विकासाचं जे स्वप्न आहे, जे कैलासवासी दादासाहेब मुळकांनी पाहिलं, त्यांच्यानंतर इतर जे ते भैरवनाथ पॅनलचे जे सरपंच होऊन गेले, त्या सर्वांनी जे पाहिलं ते स्वप्न पुन्हा सत्यात उतरवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला लढायचं आहे. दीपमाळ उभी राहिली. दीपमाळेच्या प्रकाशामध्ये ज्यांनी अंधार केला त्यांना अपात्र ठरवण्यात आलं. त्यांची सत्ता डळमळीत झाली. देव असेल किंवा माणसाच्या मनातलं माणुसकीचं नातं असेल हे जपलं पाहिजे. सर्व धर्म समभावाचा विचार जपला पाहिजे. आणि एका प्रकारे गाव हे एक विधायक विकासाचं रोल मॉडेल करण्याच्या दृष्टीनं गावातली शाळा असेल, माध्यमिक शाळा असेल, ह्या सगळ्या गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी आपलं योगदान आपण दिलं पाहिजे. आणि या सगळ्यातनं गावचा विकास करण्यासाठी हा संघर्ष आहे. त्यामुळं आपण सर्वांनी एकत्र येऊन चांगल्या प्रकारचं काम करावं. ज्यांनी चूक केलेली आहे त्यांना त्याची शिक्षा मिळणार आहे. चुकीला माफी अजिबात मिळणार नाही. कारण ह्यांना एक प्रकारचा भस्म्या झालेला आहे, एवढं खाल्लेलं आहे. आज समोरच्या आळीनं, ज्याला पुढली आळी म्हणतो आपण, तिथून खाली एस टी स्टँड करून वर येताना एवढे दगड उकडलेत, पण असं कधी वाटलं नाही की त्या ठिकाणी 2-3 मुरमाच्या टायल्या नेऊन टाकाव्यात. एवढे पैसे सुद्धा ग्रामपंचायत, एवढं दुर्दैव आहे. हे होत नाही. दोन्ही स्मशानभूमीची अवस्था वाईट आहे. पाणंद रस्त्यांची अवस्था वाईट आहे. अनेक ठिकाणी नळाची कनेक्शन आहे, त्यातनं पाणी धोधो वाहते. लोक कसाही त्याचा गैरवापर करतात. पाणी आहे म्हणून त्या पद्धतीचा नाश आपण करतोय. शाळांमध्ये पर्यावरण रक्षणाचा संदेश हायस्कूल असेल, मराठी शाळा देते आणि ते आपण सुद्धा त्या ठिकाणी समोर बसून आनंदानं ते बघतो. पण आपले ज्या ज्या ठिकाणी चौकांमध्ये पाण्याचे कनेक्शन काढलेले आहेत त्या ठिकाणी पाईप लावला जातोय. पूर्ण पाणी त्या ठिकाणी वाहण्याचं काम आणि त्या ठिकाणी गटरगंगा तयार होण्याचं काम झालेलं आहे. त्याला नीट तोट्या तरी नीट बसवा. पाण्याचा थेंबही गळू नये. पाणी वाचवा, पाणी जिरवा, ही जर म्हण शासन आपल्याला सांगतंय, परंतु आमच्या ग्रामपंचायतला त्याचं देणं घेणं नाही. मागासवर्गीय समाजाची जी टाकी आहे त्या टाकीच्या शेजारी एक मध्ये बोळ आहे. त्या बोळीमध्ये इकडं वेड्याबाबळीचं एवढं मोठं कुंपण तिथं तयार झालं. असे अतिशय घाणीचं साम्राज्य आहे. पण ते सुद्धा ग्रामपंचायतच्या सरपंच जे म्हणून सरपंचाच्या नावानं जे सरपंच म्हणून मिरवतात त्यांना ते अजिबात दिसत नाही. मागासवर्गीय समाजाच्या विकासाच्या योजना रखडलेल्या आहेत. 15% रक्कम करोना काळामध्ये त्यांच्या खात्यावरती जमा करा असं आम्ही म्हटलं होतं. यावर्षी सुद्धा खात्यावर जमा करण्याचा परस्परच निर्णय घेतला, कारण आमचा सदस्य अपात्र ठरला. त्यांना असं वाटलं नाही की समाजाच्या लोकांना विचारावं की विधायक विकासाचं एखादं काम तुमचं कुठलं आहे का. ग्रामसेवकांनी पण विचारलं नाही आणि कुणी सरपंचाने पण विचारलं नाही. घरोघरी नोटीस पाठवल्या आणि तुम्ही वस्तू घ्या ना, मग चेक तुमच्या खात्यावर जमा करतो. पण ज्या लोकांनी ते वस्तू घेतलेली नाही त्या लोकांचे पैसे गेले कुठं, असे अनेक प्रश्न आहेत. मित्रांनो, आजचा विषय हा ते विषय मांडण्याचा नाही. मी ओघामध्ये काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. विधायक विकासाच्या शिवाय आपलं गाव पुढं जाणार नाही आणि त्यामुळं मी इथंच थांबणार आहे. परंतु आनंदाची गोष्ट आहेच, अपात्र जे झालेले आहेत खरं तर त्यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये बिलकुल राग नाही. परंतु या ठिकाणी चोरांच्या टोळक्यांमध्ये एखादा सज्जन जातो, त्यामुळं सज्जनाला त्याची शिक्षा भोगावी लागते.